ठीक आहे. एक श्लोक लिहून घ्या सगळ्यांनी, किंवा नंतर आता मी रेकॉर्डिंग्स पण करतो आहे, त्यामुळे नंतर तुम्हाला बघून पण लिहिता येईल. 18 पुराणं लक्षात कशी ठेवायची. आपल्याकडे संपूर्ण जे साहित्य आहे ना, हे सूत्र स्वरूपाने आहे, श्लोक स्वरूपाने. म्हणजे एखादी गोष्ट कशी आठवायची. तुम्ही जर आयुर्वेदिक वैद्य जे असतात ना, त्यांच्याकडे गेलात तर त्यांच्याकडे त्या आजाराकरता काय काय म्हणजे लक्षणं काय आहेत आणि औषधं काय याचे सुद्धा श्लोक असतात. अमुक एक असेल तर ह्या पद्धतीचं औषध. तसं आपल्याकडे कोणतीही गोष्ट ही श्लोक स्वरूपात किंवा सूत्र स्वरूपात लक्षात ठेवण्याची किंवा सांगण्याची पद्धत आहे. तर 18 पुराणं कशी लक्षात ठेवायची किंवा 18 पुराणांची नावं काय, तर त्याचा श्लोक आहे. श्लोक सांगतो, मद्वयम. हा काही तुम्हाला कुठेही निरूपणामध्ये ज्यावेळेला म्हणजे कथा चालू आहे तेव्हा तुम्ही ॲडिशनल माहिती म्हणून सांगू शकता, पण आपण अभ्यास करणारे आहोत पुराणांचे म्हणून सांगतोय तुम्हाला. मद्वयम भद्वयम. आधी श्लोक सांगतो आणि मग तो फोडून कसा होतो तसं सांगतो वाटल्यास. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. असा श्लोक आहे. आणि तो जेव्हा काही विग्रह करून संधी विग्रह करून सांगितला जातो तेव्हा मद्वयम भद्वयम ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. 18 पुराणांची नावं त्याचा आद्याक्षर घेऊन हा श्लोक तयार केलेला आहे. मद्वयम, म म्हणजे म पासून सुरू होणारी 2 पुराणं. द्वयम म्हणजे 2. एक आहे मार्कंडेय पुराण, दुसरं आहे मत्स्य पुराण. मार्कंडेय मत्स्य. भद्वयम भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. काही जण चुकून ब्रह्मवैवर्त क असं म्हणतात, तर क नाही आहे, ब्रह्मवैवर्त पुराण. वनी सुरू होणारी 4. वराह, वामन, विष्णू आणि वायू. वराह, वामन, विष्णू आणि वायू. आता पुढचे अनापलिंग कुस्कानी म्हणजे अ पासून सुरू होणारं पुराण अग्निपुराण. ना म्हणजे नारद पुराण. पद्म पुराण. कूर्म पुराण. अनापलिंग मधलं एक राहिलं का. ली प म्हणजे पद्म पुराण. ली म्हणजे लिंग पुराण. ग म्हणजे गरुड पुराण. कु म्हणजे कूर्म पुराण आणि स्क म्हणजे स्कंद पुराण. स्कंद पुराण.
अशी 18 पुराणांची नावं आहेत. प्रत्येकाची श्लोकसंख्या सांगतो, म्हणजे मग तुम्हाला किती अभ्यासाला आहे, व्यासांनी काय काय करून ठेवलं आहे आपल्याला अभ्यासाकरता, याचा थोडासा अंदाज येईल. जे लिहित असतील त्यांनी अशी एकाखाली एक लिहा, म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात पण यायला सोपं जाईल. ब्रह्मपुराण 10,000 श्लोक. ब्रह्मपुराण 10,000 असं लिहा, किंवा पुराणांची नावं आणि श्लोकसंख्या अशी 2 हेडिंग देऊन तुम्ही लिहू शकता. पद्मपुराण 55,000. विष्णुपुराण 23,000. वायुपुराण 24,000. भागवत पुराण. भागवत पुराणामध्ये किती श्लोकसंख्या आहे माहिती आहे कोणाला? 18,000. ऐकलेलं असतं अनेकांनी, म्हणून फक्त विचारतोय. 18,000. नारद पुराण 25,000. मार्कंडेय पुराण 9,000. अग्निपुराण 15,400. भविष्य पुराण 14,500. ब्रह्मवैवर्त 18,000. लिंग पुराण 11,000. वराह पुराण 24,000. स्कंद पुराण 81,100. आपण जी स्तोत्र किंवा सुक्त म्हणतो ना, त्यातली बहुतेक स्कंदपुराणामध्ये आलेली आहेत बरं का. तुम्ही आधीचं जर त्याच्यात म्हणत असाल तर ते स्कंद उवाच वगैरे असतं बघा. देवींची स्तोत्र किंवा वेगवेगळी स्तोत्र ही बहुतेक स्कंदपुराणामध्ये आहेत, म्हणून त्याची श्लोकसंख्या अधिक आहे. वामन पुराण 10,000. किंवा स्कंदांनी अनेकांना वेगवेगळ्या कथा सांगितल्या, त्या स्कंदपुराणामध्ये येतात. वेगवेगळ्या पुराणांमध्ये उल्लेख आहेत की अमुक अमुक ऋषी स्कंदांकडे गेले, म्हणजे कार्तिकेयांकडे गेले, मग त्यांनी हे सांगितलं. मग ते कुठे लिहिलं आहे तर ते स्कंदपुराणामध्ये लिहिलं आहे. वामन पुराण 10,000. कूर्म पुराण
17,000, मत्स्य पुराण 14,000, गरुड पुराण 19,000 आणि ब्रह्मांड पुराण 12,000. सलग उभी जर लिहिली असतील तर 18 झाली आहेत का मोजा, म्हणजे राहिलेलं नाही आपलं कुठलं, हे कन्फर्म होईल. पहिलं कोणतं होतं पुराण? पहिलं ब्रह्मपुराण 18 बरोबर आहे. आली आहेत ना. हा, या सगळ्याची एकत्रित श्लोकसंख्या जर आपण केली, म्हणजे या सगळ्या उजवीकडच्या आकड्यांची बेरीज केली, तर ते येते 4 लाख. म्हणजे एवढे श्लोक आपल्याला अभ्यासाकरता व्यासांनी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. यातल्या श्रीमद भागवत जे आहे ते 18,000 पुराणांचं आहे. देवी भागवत सुद्धा 18,000 पुराणांचं आहे. ही 2 व्यासांची अत्यंत लाडकी पुराणं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे सगळंच लाडकं आहे व्यासांचं किंवा आवडतं आहे. पण श्रीमद भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18. भागवतामध्ये 18,000 श्लोक, देवी भागवतामध्ये सुद्धा 18,000 श्लोक, एकूण पुराणांची संख्या सुद्धा 18. असा 18 हा व्यासांचा आवडता आकडा आहे असं मी नेहमी म्हणतो. कारण त्यांनी त्यांच्या आवडती जी पुराण आहेत ना, त्यात बरोबर ते 18,000 श्लोकामध्ये बसवलेलं आहे. आणि याच्यामध्ये फार मोठं तत्त्वज्ञान पण सामावलेलं आहे. म्हणजे सगळ्यात मोठा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ कुठला, तर श्रीमद भगवद्गीता. ती सुद्धा 18 अध्यायी आहे. त्याच्यामुळे तो काय व्यासांचा आवडता आकडा आहे असं मी नेहमी म्हणतो. अजूनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या व्यासांच्या जीवनामध्ये 18 ह्या संख्येशी निगडीत आहेत. आपण जसं जसं पुढे जाऊ वर्गामध्ये तसं तसं ते आम्ही सांगेन. मी ज्यावेळेला कथा प्रारंभ करतो त्यावेळेला ती कशी करतो, कशा पद्धतीने ती तुम्ही सगळ्यांनी करावी, तर मंगलाचरणाचे काही श्लोक आहेत. मी ते श्लोक तुम्हाला आता रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला मिळतील. पण ते कशा पद्धतीनं घेतलेत किंवा काय थोडासा त्याच्यामागचा विचार आहे तो सांगतो. तर पहिल्यांदा अगदी काय, श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः. हे पहिले 3 प्रमुख. मंगलमूर्ती गजानन, त्याच्यानंतर सरस्वती देवी आणि गुरु स्मरण. त्यानंतर परंपरेनं आलेला म्हणून गणपतीचा, तुम्ही कोणताही श्लोक घेतला तिथे तरी चालेल. गणपतीचा एक श्लोक, एक देवीचा श्लोक. मी कोणते घेतो तर यदा लंबोदरम हंती सताम प्रत्युह संभवम तदा लंबे दयालंबम लंबोदर पदांबुजम. मी श्लोकाचे शब्द पाठवेन त्यामुळे काही काळजी करू नका. त्याच्यानंतर शारदेचा, शारदा शारदांभुज वदना वदनांबुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात. त्यानंतर देवर्षी नारदांचा श्लोक, कारण नारदांच्या प्रेरणेतून व्यासांनी हे सगळं लिहिलेलं आहे. नमस्तस्मै भगवते
नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. हा नारदांना वंदन म्हणून. आणि मग आपण नेहमी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्याच्यानंतर व्यासांना वंदन करणारा जो श्लोक आहे तो नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. त्याच्यानंतर काही अशा गोष्टी असतात ज्यांना आपण ज्यांच्या आदर्शावर आपण मार्गक्रमण करत असतो आध्यात्मिक मार्गामध्ये. म्हणून गोंदवलेकर महाराजांचा, तुम्ही जर दत्त सांप्रदायिक असाल तर एखादा त्या संप्रदायातला किंवा इतर कुठल्या तुमची उपासना असेल साधना असेल तर त्यातला कोणताही श्लोक याच्यामध्ये तुम्ही वाढवायला हरकत नाही. शक्यतो कमी करू नका असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन, कारण मी हे फार काळजीपूर्वक किंवा काय अभ्यासाने असे हे याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. पुढचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांची. त्याच्यानंतर पांडुरंगाचं स्तवन समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपाणीं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. त्यानंतर भगवान शिवांचा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी. मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्याच्यानंतर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणताही जय जयकार आपल्या एकूण परंपरेमध्ये 3 वेळेला सांगितलं आहे, त्याच्यामुळे तो 3 वेळेला करायचा. त्याच्यानंतर चतुश्लोकी भागवत मी सगळ्या श्रोत्यांकडून म्हणून घेतो. अर्धी वेळ सांगायची आपण, त्यांनी म्हणायची, त्याचा अर्थ सांगायचा आणि मग प्रत्यक्ष कथेला सुरुवात करायची. असा साधारणतः क्रम हा कथा सुरू करताना तुमचा असला पाहिजे किंवा तो असावा. हे कशा करताय? मंगलाचरण एकतर महत्त्वाचं आहेच आहे आणि दुसरं असं आहे की आपण सुद्धा आणि श्रोतेसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे आलेले असतात. त्यांच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार असतात. कोणी धावत म्हणजे उशीर झाला म्हणून वेळेत पोचायचं आहे किंवा अशा अनेक व्यवधानातून तिथे आलेला असतो. तर आपल्याला सुद्धा शांत होण्याकरता एका विशिष्ट पातळीवरती येण्याकरता खाली येण्याकरता हे सगळे श्लोक अत्यंत शांतपणे त्याचा उच्चार करायचा आणि मग प्रत्यक्ष कथेला सुरुवात करायची. अशा पद्धतीने ही रोजच्या दिवसाची सुरुवात कशी करायची हे मी तुम्हाला खरं तर आत्ता सांगितलं.
हे पुन्हा पुन्हा होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. फार अरे बापरे एवढा अवघड आहे का, किंवा एवढे श्लोक म्हणायचे आहेत का, हे आपण सगळे नेहमी म्हटलेले आहेत. काही वेगळे असतील तर ते मी तुमच्याकडनं म्हणून घेणार आहे, आणि चतुश्लोकी भागवतसुद्धा म्हणून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कथेच्या एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताची जी आरती रचली आहे ती आरती म्हणायची, आणि त्या आरतीनं त्या दिवसाची समाप्ती होते. त्याच्यानंतर प्रसाद जो काही आहे तो. अशा पद्धतीने एकूण दिवस त्या दिवसाच्या कथेचं नियोजन असतं. आज थोडा वेळ आहे ना अजून, म्हणजे मग मंगलाचरणाचा आपण म्हणजे पहिला अध्याय महात्म्यातला एक कथा पाहूयात. पुढे चालेल ना, एक 10 मिनटं 15 मिनटं? चालेल चालेल. हां. चालेल. आता कोणताही ग्रंथ, आपण एखादा ग्रंथ ज्या वेळेला ऐकतो किंवा पूजा करतो तर पूजेनंतर काय असतं तर त्याची फलश्रुती असते. म्हणजे हे केल्यानंतर काय होणार आहे किंवा हे केलं तर काय त्याचा फायदा होईल. तसं भागवताची फलश्रुती किंवा भागवताचं महात्म्य हे भागवत ग्रंथाच्या आधी आलेलं आहे. ग्रंथ पुढे सुरू होतो, महात्म्याच्या कथा आधी आहेत. म्हणजे काय तर हे जे पुढे चालणार आहे सगळं, तर ते तुम्ही अगदी जीवाचे कान करून ऐका. का तर असं ज्यांनी ऐकलं ह्याच्या पूर्वी त्यांचं काय झालं. एका अर्थाने महात्म्य म्हणजे जाहिरात, पण व्यासांना खरं सांगायचं तर जाहिरात करायची काही गरज नाही, कारण त्यातून त्यांना काही मिळणार नाही. मग हे का करतायत ते, तर आपल्यासारख्यांचं कल्याण व्हावं म्हणून करतायत. म्हणून पहिला श्लोक जो श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या पहिल्या अध्यायाचा आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जो भगवंतांचं स्वरूप सांगितलं, जसं भगवद्गीता जशी अनुष्ठुप छंद किंवा त्रिष्ठुप छंद, काही श्लोक त्यातले त्रिष्ठुपमध्ये आहेत, तसंच श्रीमद भागवतसुद्धा या 2 छंदांमध्ये त्याचं लिखाण झालेलं आहे. अनुष्ठुप छंद म्हणजे 8 8 8 8 असे 4, 8-8चे 4 हे काय म्हणतात त्याला भाग केलेले त्या श्लोकामध्ये. जो अत्यंत म्हणायला छान आणि सोपा असा छंद म्हटला जातो तो रामरक्षा जी आपण म्हणतो, तर ती ह्या छंदात आहे, म्हणून ती त्याची एक छान गेयता आहे बघा, आणि पटकन पाठ होते. तसंच भागवतामधले श्लोक हे अनुष्ठुप आणि त्रिष्ठुप छंदातले आहेत. भगवंतांचं स्वरूप काय आहे, त्यांचं ते कसे आहेत, त्यांचं कार्य काय आहे आणि असं कोण आहे, असं सगळं ह्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भगवंत सत्स्वरूप आहेत, भगवंत चित स्वरूप आहेत, भगवंत आनंद स्वरूप आहेत. म्हणून पहिला शब्द वापरला सच्चिदानंद रूपाय, सच्चित आनंद स्वरूपाय असे जे आहेत ते काय करतात, विश्व उत्पत्त्यादि हेतवे, त्यांचा हेतू काय, विश्वाची उत्पत्ती स्थिती म्हणजे सांभाळ आणि यथाकाल त्याचा विनाश हा ज्यांच्यामुळे होतो ते. आणि काय करतात तर तापत्रय विनाशाय, आध्यात्मिक ताप, आधिदैविक ताप आणि आधिभौतिक ताप, हे तीनही ताप ज्यांच्यामुळे नाहीसे होतात त्या
असे कोण? तर असे श्रीकृष्ण. अशा श्रीकृष्णांना, श्रीकृष्णाय वयम नमः. वयम म्हणजे आम्ही सगळेजण त्यांना नमस्कार करतो, वंदन करतो, त्यांची स्तुती करतो. स्तुती कोणाला प्रिय नसते हो, नाही का? आपल्याला पण बरं वाटतं ना आपली स्तुती केल्यावर. तसंच आहे, एकदा भगवंतांच्या स्तुती करायची आपल्याला सवय लागली, असं म्हणतात की स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ नराची. कारण बाकी कोणी जे आहे ना ते आपल्याला काही या सगळ्या ऐकून काळाच्या मगरमिठीतून सोडवू शकणार नाही. त्याच्यातून कोण सोडवेल? तर ते भगवंत आहेत. म्हणून त्यांची स्तुती करा. म्हणून त्यांच्या स्तुतीने आम्ही त्यांची स्तुती करतो, आम्ही त्यांना वंदन करतो. अशा श्लोकांनी सुरुवात झाली. म्हणजे पुढे काय आलं या सगळ्या ग्रंथामध्ये? तर भगवंतांची स्तुती आली. कोणतीही कथा पुराणांमधली जर तुम्ही काढून बघितली, तुम्ही ऐकले असेल याच्या आधी, तर ती नैमिषारण्य नावामध्ये, नैमिषारण्य नावाचं जे अरण्य आहे तिथे एक यज्ञ चालला आहे. त्या यज्ञाला आपल्याला ती संख्याही माहिती आहे, 88,000 ऋषी जमले. सकाळच्या वेळेला यज्ञकर्म, दुपारी काय भोजन विश्रांती, आणि त्या मधल्या काळामध्ये म्हणजे भोजन झाल्यानंतर करायचं काय, किंवा काहीतरी चांगलं ऐकावं, सत्संग ऐकावा, या न्यायानं हे जे ऋषी आहेत सगळे जमलेले, तर ते प्रश्न विचारतायत सूतांना. आणि सूतांना त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला असं काहीतरी सांगा, काय सांगा की ज्याच्यामुळे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, भागवतामध्ये प्रमुख ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे भक्ती सांगितलेली आहे, दुसऱ्या म्हणजे भक्तीच्या कथा आहेत, ज्ञानाच्या कथा आहेत आणि वैराग्याच्या कथा आहेत. हे जर यातली कोणतीही कथा घेतली तर ती या 3 पैकी एका हेडिंगच्या खाली येणारी आहे. याच्या व्यतिरिक्त भागवतामध्ये वेगळं काही नाही. भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे आणि भागवत हे मुक्तीचं शास्त्र आहे. पण कशा पद्धतीनं हे सगळं होणार आहे? तर भगवंतांची प्रेमळ भक्ती करून, फार काही त्याला अवघड सांगितलं असं नाही आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्याच्यातून जो विवेक प्राप्त होतो, बघा परत काय म्हणाले, ज्यांची दीर्घकाळाची तपश्चर्या आहे असे ऋषी विचारत आहेत की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्यानं जो विवेक प्राप्त होतो तो त्या विवेकाची वृद्धी कशामुळे होईल हे तुम्ही आम्हाला सांगा. व्यवहारातले जे त्रिविध ताप आहेत ते कशानं नाहीसे होतील ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि लौकिकामध्ये जर सुख हवं असेल तर विविध वस्तू आहेत, पण या वस्तूंनी काही तृप्तता होत नाही, त्यानं काही पूर्णत्व प्राप्त होत नाही. तर तेव्हा पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी म्हणजे आत्मतत्व प्राप्त होण्यासाठी असं कोणतं साधन आहे तर ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये जे प्रमुख आहेत शौनक नावाचे ऋषी, ह्या शौनकांनी सूतांना, सूत म्हणजे वर्णसंकरातून झालेली जी आपत्ती आहे त्यांना सूत असं म्हटलेलं आहे. तर ते तुम्ही सांगा. या सूतांना प्रत्येकाकडे एक काहीतरी आपल्याकडे
विशेष अधिकार किंवा विशेष शक्ती आहे. तर या सूतांकडे काय शक्ती आहे किंवा काय अधिकार आहे, तर यांनी व्यासांकडे राहून भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पुराणांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यातून हे एका विशिष्ट उंचीवरती पोचलेले अशा सूतांना प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला हे सांगा, हे कधी विचारला आहे, तर कलियुगाची नुकतीच सुरुवात झालेली आहे बरं का. आणि कलियुगामध्ये म्हणजे पुढे येणारं कलियुग हे आत्ता आपण पाहतोय काय किती घोर आहे, याच्यापेक्षा घोर कलियुगाचं वर्णन भागवतात आहे. तर अशी माणसाची अवस्था असताना त्यानं कुठलं साधन केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा. तर तेव्हा सूतांनी जे पुराण सांगितलंय ते पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे. त्याचं महात्म्य सांगताना, महात्म्याची कथा सांगताना सूत सांगतात की तुम्हाला एक कथा सांगतो. या सगळ्याचा अभ्यास मी केव्हा केला आहे, तर मी प्रत्यक्ष व्यासांकडे याचा अभ्यास केला आहे. ज्यावेळेला व्यासांनी हे शुकदेवांना शिकवलं. आता शुकदेवांना केव्हा शिकवलं याची कथा पुढे ओघाने येणार आहे. पण महात्म्याची जी पहिली कथा येते तिथे सूत सांगतात की एकदा देवर्षी नारद महाराज पृथ्वीवरती भ्रमण करण्याकरता म्हणून आले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भ्रमण केलं. फिरता 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 म्हणजे हरिद्वारला गेले, श्रीरंगमला गेले, रामेश्वरला गेले, पुष्करला गेले, काशी, प्रयाग ही सगळी नावं आहेत. कुठे कुठे गेले नारद. आणि ते फिरता 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 त्यांच्या असं लक्षात आलं की आता बघा ही कलियुगाच्या अगदी सुरुवातीची कथा आहे, तरी नारदांना असं वाटतंय की आता कुठेही सत्य राहिलेलं नाही, तप राहिलेलं नाही, दान राहिलेलं नाही, पावित्र्यता राहिलेली नाही. मनुष्य केवळ आणि केवळ उपजीविकेमध्ये व्यस्त आहे. तेव्हा असं असताना ह्या कलियुगामध्ये ज्ञान कशाला घ्यायचं, तर केवळ त्यानं आपलं पोट भरणार आहे. ज्ञान विक्रय व्हायला लागला, अन्न विक्रय व्हायला लागलेला आहे, देह विक्रय व्हायला लागलेला आहे. हे सगळं नारदांनी पाहिलं आणि नारद प्रचंड अस्वस्थ झाले. तेव्हा नारदांनी एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे अशी की नारद त्या क्षेत्रातून जात असताना एक तरुण स्त्री तिथे बसली आहे आणि तिच्या मांडीवरती 2 वृद्ध झोपलेले आहेत. नारद तिच्या जवळ गेले आणि तिची विचारपूस केली की कोण आहेस तू. तिच्या आजूबाजूला भरपूर स्त्रिया बसलेल्या पाहिल्या. त्या कोण आहेत, हे कोण वृद्ध कोण आहेत तुझ्या मांडीवरती झोपलेले. तेव्हा ती नारदांना म्हणते की देवर्षी माझं नाव भक्ती आणि माझ्या मांडीवरती झोपलेले हे जे दोघं आहेत ते दोघं माझे पुत्र आहेत. त्यातल्या एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आणि या ज्या सगळ्या आजूबाजूला स्त्रिया दिसत आहेत तुम्हाला, ह्या भारतवर्षातल्या गंगा इत्यादी नद्या आहेत. ह्या स्त्री रूप घेऊन माझी सेवा करण्याकरता आले. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, मग कर्नाटकामध्ये गेले तशी माझी वृद्धी झाली, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मला मान सन्मान मिळाला आणि पुढे मला गुजरातमध्ये जीर्णता प्राप्त झाली. आणि मग पुन्हा भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी म्हणजे वृंदावनामध्ये त्यांचा काळ घालवला, तो सगळा सुवर्ण काळ त्यांचा आहे.
तिथे आल्यानंतर मला पुन्हा तारुण्य प्राप्त झालं, पण माझे पुत्र काही तरुण झाले नाहीत. नारद म्हणतात, असं कसं शक्य आहे की एखादी व्यवहारामध्ये माता वृद्ध आणि पुत्र तरुण पाहिजेत. इथे तर उलटं दिसतंय की आई तरुण आहे आणि पुत्र वृद्ध झालेत. असं कसं काय? तर याचं कारण ती सांगते की आता कुठेही सदाचार, योग साधना, तप ही सगळी साधनं लुप्त झाल्यामुळे त्यानं ज्या गोष्टी प्राप्त होतात ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्य, हे वृद्ध झालं. ती राहिली नसल्यामुळे ह्यांचं पोषण झालं नाही. मनावर नियंत्रण न राहिल्यामुळे सामान्य लोकांनी लोभ, दंभ, नास्तिकता ह्याचा आश्रय घेतला. शास्त्राभ्यास कमी झाला आणि त्याच्यामुळे हे जे ज्ञान आणि वैराग्य आहे त्यांना असं वृद्धत्व प्राप्त झालं. ह्या सगळ्या रूपक कथा आहेत बरं का. तेव्हा हे आपण समजून घेतलं पाहिजे की ही रूपकं वापरून कशा पद्धतीनं ज्ञानाचा ऱ्हास व्हायला लागला, वैराग्याचा ऱ्हास व्हायला लागला, हे आपण आज पाहतो व्यवहारामध्ये. तेच सगळं अगदी कलियुगाच्या सुरुवातीला नारदांना जाणवलंय. तेव्हा नारद म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी पुन्हा या दोघांना त्यांचं काय मूळ स्थान जे पुनरुज्जीवित करतो, मूळ स्थान प्राप्त करून देतो. आणि म्हणून नारदांनी काय केलं तर वेदांचे जयघोष केले असा उल्लेख आहे. वेदांत वाचले, गीता पाठ केला, पुन्हा पुन्हा गीता पाठ केला. पण ह्या सगळ्यामुळे काय झालं तर एखादा अगदी म्लान झाला आहे बघा, म्हणजे ताप आहे प्रचंड आणि त्याला आपण हलवून जागं करतो आणि तो त्याला विचारतो ना की काही हवंय का, तर तो म्हणतो नाही नको, एवढंच तो म्हणतो आणि परत झोपतो बघा, किंवा काय पाणी द्या असं म्हणून तो झोपतो. तर तेवढंच झालं. नारदांनी एवढं सगळं करून सुद्धा त्यांना म्हणजे ज्ञान आणि वैराग्य या भक्तीच्या दोन पुत्रांना काहीही फरक पडला नाही, त्यांच्यात काही घडलं नाही. तेव्हा नारद फार अस्वस्थ झाले आणि त्याच वेळेला त्यांना आकाशवाणी ऐकू आली की देवर्षी यांना पुन्हा त्यांच्या स्थानावरती स्थानापन्न करण्याकरता तुम्ही सत्कर्म करा. तुम्ही सत्कर्माचं अनुष्ठान केलं की हे म्हणजे नुसता संकल्प सोडलात तरीसुद्धा हे पुन्हा आपल्या मूळ स्थितीला प्राप्त होतील. आता बघा, गंमत अशी आहे की वास्तविक हे देवर्षी नारदांनीच व्यासांना सांगितलं आहे. म्हणजे भागवत पुराणातले जे मूळ 4 श्लोक आपण म्हणतो तर ते नारदांनी व्यासांना सांगितलेत. व्यासांनी त्या 4 श्लोकांचा विस्तार या 18,000 श्लोकांमध्ये केला आहे. त्या नारदांना असा प्रश्न पडला आहे की आकाशवाणी तर झाली सत्कर्म करा म्हणून, पण सत्कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे काही नारदांना कळत नाही आहे. आणि आता नारद सगळ्या ऋषींना विचारत फिरतायत की तुम्ही मला सांगा, अहो सत्कर्म करायचंय, या दोघांना पुन्हा पुनरुज्जीवित करायचंय, तर त्याच्याकरता काय करायला लागेल. तर नारदांना काय उत्तर मिळालं नाही आणि फिरत चिंतित अवस्थेमध्ये देवर्षी नारद ह्या बद्रीवनामध्ये आले, बद्रिकाश्रमामध्ये आले. आणि त्या बद्रिकाश्रमामध्ये देवर्षी नारद असं म्हणतात की माझ्या भाग्यामुळे माझी सनत कुमारांची गाठ पडली. सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 ऋषी आहेत. भगवंतांचा
जो पहिला अवतार मानला जातो ह्या ऋषींमधला, आपण नेहमी दशावतार म्हणतो. भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेत. ते मी तुम्हाला त्या त्यावेळेला सांगेन जिथे त्याचा उल्लेख आहे त्यावेळेला. यातला हा एक अवतार सनत कुमार. याच चारही ऋषींना मिळून एकत्र सनत कुमार असं म्हणायची पद्धत आहे. या सनत कुमारांची आणि देवर्षी नारदांची गाठ पडली आणि नारदांनी त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाले मला सत्संग करा अशी आकाशवाणी झालेली आहे, ऐकलेली आहे. तर तेव्हा नेमकं काय करायचं तर ते तुम्ही सांगा. तेव्हा हे सनत कुमार म्हणतात की नारद मुनी, आपण खरं तर धन्य आहात. म्हणजे भगवंतांचे अत्यंत लाडके भक्त कोण तर देवर्षी नारद, आणि जे खरं तर तुमच्या पाशीच आहे, पण तुम्हाला त्या स्वरूपाची विस्मृती झाली आहे. असं एक पुराण आहे. ते पुराण म्हणजे भागवत पुराण. त्या भागवत पुराणाचा तुम्ही पाठ करा. ते म्हणजेच सत्कर्म. कलियुगामध्ये संपूर्ण दोष नाहीसं करणारं एकमेव पुराण म्हणजे श्रीमद भागवत आहे. नारद म्हणतात की अहो, मी वेदांचं पठण केलं, गीता म्हटली, वेदांत सांगितला, ह्या सगळ्यांनी सुद्धा त्यांना काही झालं नाही, तर ते भागवतानी कसं होईल. तेव्हा ते म्हणतात की भागवत काय आहे तर आपण आरतीमध्ये सुद्धा म्हणतो की वेद तरुचे मधुर फळ. मी तुम्हाला आरती पण पाठवेन. तर वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व असं फळ आहे. तेव्हा देवर्षी मला असं सांगा की एखाद्या झाडाचं पान खाल्लं तर त्या झाडाचा आस्वाद कळेल आपल्याला का त्याचं परिपक्व फल ग्रहण केलं तर त्याचा आस्वाद कळेल. म्हणजे त्याची उपयुक्तता काय आहे. झाडाचं पान खाण्यात आहे, मूळ खाण्यात आहे, खोड खाण्यात आहे का फळाचा आस्वाद घेण्यात आहे. तसंही म्हणाले की श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं मधुर फळ असल्यामुळे या सगळ्यांपेक्षा सुद्धा उत्तम असं काय आहे तर ते हे फळ आहे. ज्याप्रमाणे उसाच्या सगळ्या कांडांमध्ये साखर व्याप्त असते, पण त्याची गोडी केव्हा समजते जेव्हा त्यातून ती वेगळी झाली किंवा त्याच्यावरती विशिष्ट प्रक्रिया झाली उसावरती की त्याची गोडी आपल्याला समजते साखरेची. तोपर्यंत त्याची आपल्याला गोडी समजत नाही. म्हणून हे जे भागवत आहे त्या भागवताचा पाठ तुम्ही करा. तो पाठ केल्यानंतर हे जे भक्तिदेवी जे आहेत आणि त्यांचे दोन जी अपत्य आहेत ज्ञान आणि वैराग्य, यांना पुन्हा ते चिरतरुण झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण संपूर्ण दुःखाचा नाश करणारं असं श्रीमद भागवत पुराण आहे. मग नारद म्हणाले की तुम्हीच सांगा, मी ऐकायला बसतो. भागवतामध्ये एक फार मोठा विचार आपल्याला आलेला आहे की कायम आपण विद्यार्थी असावं. बघा, मूळ नारदांनी सांगितलं आहे, पण अशा टप्प्यावरती नारद आहेत की नारद म्हणतात की मला हे योग्य वेळेला नेमकं काय करायचं हे माहिती नाही ना, तर ते मी पुन्हा ऐकून घेतलं पाहिजे. म्हणून हरिद्वारच्या जवळ आनंद नावाचा घाट आहे. त्या आनंद नावाच्या घाटावरती सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे सनत कुमार कथाव्यास म्हणजे कथेचे वक्ता म्हणून आहेत. आणि नारद श्रोते आहेत. वेगवेगळे ऋषी आहेत, तिथले स्थानिक आहेत, ऋषी आहेत वेगवेगळे, ते तर ऐकायला आलेले आहेतच.
आणि असं ह्या शुकदेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगायला सुरुवात केली आणि जसं भगवान गोपालकृष्णांचा जय जयकार झाला तशी एक घटना घडली. काय तर ती जी भक्ती देवी आहे ती आपल्या दोन्ही पुत्रांसह, म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये डोळे उघडण्याची शक्ती नव्हती त्यांच्या अंगामध्ये भगवंतांचा जय जयकार कानावरती पडल्यानंतर उठून उभं राहून केवळ भागवत या ग्रंथाच्या नामाचा उच्चार झाला तर एवढी शक्ती तयार झाली की ते स्वतः त्या ठिकाणी आले. या तिघांनीही श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते ह्या नामाचा जय जयकार केला. संपूर्ण श्रीमद भागवत त्या ठिकाणी बसून श्रवण केलं आणि ते पुन्हा, म्हणजे भक्तिदेवी तर अधिक तरुण झाल्या पण ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले, म्हणजे त्यांची समाजामध्ये योग्य ती स्थापना ह्या कथेच्या माध्यमातून देवर्षी नारदांनी केली. आणि नारदांनी आता तिला सांगितलं की हे भक्तिदेवी, तू इथून पुढे सर्व जे विष्णू भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये निवास कर. म्हणून ती भक्ती सगळ्या विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये निवास करती झाली. म्हणून आपण जी विविध कर्म करतो भगवंतांकरता ती भक्ती या प्रकारामध्ये मोडतात किंवा त्याला भक्ती म्हणतात. याचं कारण काय आहे तर तिचा वास आपल्या हृदयामध्ये आहे. मग हरिभक्ती करणारे हे कसेही असले, म्हणजे निर्धन असले तरी ते अत्यंत धन्य आहेत. कारण भगवंतांना आपलंसं करून घेण्याची शक्ती, तेवढी ताकद कशामध्ये आहे तर त्या भक्तीमध्ये आहे. ही कथा भागवताच्या महात्म्यातली पहिली कथा आहे, देवर्षी नारदांची आणि भक्तिदेवीची. इथे पहिल्या म्हणजे महात्म्यातला 3रा अध्याय समाप्त होतो. याच्यातच 4थ्या अध्यायामध्ये गोकर्ण उपाख्यान चालू होतं. ते आपण पुढच्या वर्गाला बघू. हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.